नाशिकमध्ये युती होते मनसे काँग्रेसची आणि मुंबईमध्ये वडेट्टीवार म्हणतात की काँग्रेस स्वबळावर लढणार, कसं पाहता? नाही बघा, मनसे आणि काँग्रेसची नाशिकमध्ये युती होती ही माध्यमांमध्ये आज दुपारपासून आपण या ठिकाणी ऐकतोय. मनसेची राजकीय विचारसरणी, मनसेची राजकीय काम करण्याची पद्धत आणि काँग्रेसची राजकीय विचारसरणी आणि राजकीय काम करण्याची पद्धत ही भिन्न भिन्न आहे. त्यामुळे कुठंही थोडी सुद्धा ती मिळती जुळती नाही. अगदी एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर मनसेची परप्रांतीयांच्या बाबतीतली महाराष्ट्राची एक भूमिका आहे आणि त्याच बाजूला काँग्रेस पक्षाची परप्रांतीयांच्या बाबतीतली महाराष्ट्राची वेगळी भूमिका आहे. आता समजा ह्या दोन पक्षांची युती एखाद्या महानगरपालिकेला होणार आहे. त्या महानगरपालिका, त्या नगरपालिका क्षेत्रामध्ये कुठं परप्रांतीय आहे तर तिथं मनसे या परप्रांतीयांच्या मतदारांच्या बाबतीतली भूमिका काय घेणार आणि काँग्रेस त्यांच्या बाबतीतली भूमिका काय घेणार आणि एक भूमिका घेऊन हे दोन्ही जर एकत्रित असतील तर पुढे जाणार का, हे सुद्धा या ठिकाणी पाहावं लागेल. त्यामुळे केवळ आता अशा पद्धतीचा त्यांचा निर्णय झालाय, त्याच्यावर लोकांची प्रतिक्रिया, जनतेची प्रतिक्रिया, सामान्य लोकांना हे काय वाटतंय हे जोपर्यंत आपल्या समोर येत नाही तोपर्यंत त्याच्यावर अधिक भाष्य करणं योग्य नाही. मला वाटते थोडे 2-4 दिवस वेट अँड वॉच आपण सगळ्यांनीच केलं पाहिजे. याच्यात पब्लिक रिॲक्शन काय येते, पब्लिक सर्वसामान्य लोकांचं म्हणणं काय येते ते थोडं ऑब्झर्व केलं पाहिजे, ते पाहिलं पाहिजे आणि मग त्याच्यावर उघड भूमिका घेतली पाहिजे. शिवसेना म्हणून जर म्हणाल तर मनसेचं, काँग्रेसचं किंवा उभाटाचं काय चाललंय याच्यामध्ये डोकवायची आम्हाला आवश्यकता नाही. आम्ही महायुती म्हणून ह्या निवडणुका लढायची तयारी केलेली आहे. शिवसेना म्हणून शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जिथं जिथं शिवसेना लढणार आहे त्यात शिवसेनेच्या जागा पूर्ण ताकदीनं निवडून, बहुमतानं निवडून आणण्यासाठी आम्ही खूप आधीपासून या नियोजनाला आणि या तयारीला लागलेलो आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.